चलो, आवाज येतोय का रे बाळांनो? हो सर. हो. हो. तर आता आपण पाहणार आहोत एक ओम्स लॉवरचे क्वेश्चन. त्याच्या अगोदर तुम्हाला आधी इलेक्ट्रिक सर्किट माहित पाहिजे. सिम्बॉल्स काय काय असतात ते. इलेक्ट्रिक सर्किट. ह्याला रेजिस्टर म्हणतात. हे लॅम्प असतो. असं काढतील किंवा नुसतं असं ठेवतील. त्याच्यानंतर व्हॅरिएबल रेजिस्टर म्हणून एक असतंय. त्याला रिओस्टॅट असं म्हणतात. हे असं दाखवतात. त्याच्यानंतर ॲमेटर करंट मोजण्यासाठी असतंय. त्याच्यानंतर ही सेल किंवा बॅटरी, एकापेक्षा जास्त सेल असल्या की बॅटरी. त्याच्यानंतर हे स्विच म्हणजे बटन. कधी कधी असं पण दाखवते स्विचला. सो हे रेजिस्टर. हे व्हॅरिएबल रेजिस्टन्स म्हणजे रिओस्टॅट. हे लॅम्प. ही बॅटरी. ही स्विच. ॲमेटर. त्याच्यानंतर असं व्होल्ट मीटर एक लावते पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी. सो ॲमेटर काय करतंय? मेजर्स करंट. व्होल्ट मीटर काय करतंय? मेजर्स व्होल्टेज. बॅटरी पोटेन्शियल डिफरन्स देते आपल्याला. प्रोव्हाइड्स पोटेन्शियल डिफरन्स. स्विच तर माहिती आहे तुम्हाला. लॅम्प पण माहिती आहे. रिओस्टॅट व्हॅरिएबल रेजिस्टर म्हणजे त्याचं रेजिस्टन्स वाढवता येते, कमी करता येते. तर तुम्हाला एकदम सिंपल म्हणते क्वेश्चन ओम्स लॉवरती. इफ पोटेन्शियल डिफरन्स इज 5 volt, then find current. Find current through 10 ohm resistor. एकदम सोपं. एकदम सोपं. काय डेटा काय दिलाय? पोटेन्शियल डिफरन्स इज 5 volt. त्याला व्ही म्हणतात किंवा डेल्टा व्ही म्हणतात. हे काय दिले रे? रजिस्टर. रजिस्टर. म्हणजे आर, रेजिस्टन्स. करंट काढायचा आहे. काय फॉर्म्युला आहे? V इक्वल टू I I R. is equal to V by R. आर.
5/10. हा, काय युनिट काय? एम्पियर. Ampere. Ampere. गुड, झालं. अरेंज इन increasing order of resistance. समजा पोटेन्शियल डिफरन्स वर्सेस करंट आहे. ह्याचा रेजिस्टन्स R1 आहे, ह्याचा R2 आहे, ह्याचा R3 आहे. तर म्हणजे मी काय म्हटलं, V वर्सेस I चा काय असतो? स्लोप असतो. V वर्सेस I ग्राफ, V वर्सेस I ग्राफ, रेजिस्टर इज इक्वल टू स्लोप, रेजिस्टन्स इज इक्वल टू काय? स्लोप. मग कुणाचा स्लोप सर्वात जास्त आहे सांगा? R1, R2 का R3? R1. स्लोप कुणाचा सर्वात जास्त आहे? कोणत्या लाईनचा? सांगा श्रुतिका. अरे स्लोप कळणार का रे तुम्हाला? चढ रे, चढ. चढ कुणाचा जास्त आहे? स्लोप म्हणजे चढ. R1. मॅथमॅटिक्स करते तर काय करायला? असं करू नका रे बाबांनो. कळलं का? हो. चलो. हम्म. आता हे R1 ग्रेटर दॅन R2 ग्रेटर दॅन R3 झालं. चलो पुढे 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 पुढे. आता रेझिस्टिव्हिटी नावाचा एक प्रकार असतो. रेझिस्टिव्हिटी रो. काहीच नाही, एकदम सिंपल आहे. इट इज रेझिस्टिव्हिटी रो. सिंपल आहे बघा. आपल्याला असं दिसून आलंय, R इज इक्वल टू रो एल बाय ए. रेजिस्टन्स कुणाचंही, कोणत्या मटेरियलचं रेजिस्टन्स म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. R इज रेजिस्टन्स, रो इज रेजिस्टिव्हिटी, एल इज लेंथ आणि ए इज एरिया, एरिया ऑफ द कंडक्टर. लेंथ आणि हे कोणाचे? ऑफ कंडक्टर किंवा रेजिस्टर. मग तुम्ही जर बघितलं, रेजिस्टिव्हिटीची व्याख्या कशी करता येते? जर लेंथ इज इक्वल टू 1 ठेवली अँड एरिया इज इक्वल टू पण 1 मीटर स्क्वेअर ठेवला, तर R इज इक्वल टू रो येते का? बघा बरं. एल आणि हो. ए ची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर बरोबर. हाँ. रेजिस्टिव्हिटीला कसं डिफाईन करता येते? देअरफॉर रेजिस्टिव्हिटी is defined as resistance of resistor of unit length. Unit म्हणजे 1 मीटर length. Unit length and
युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. बरोबर का बघा? रजिस्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आर इज इक्वल टू रो. कधी? असं असल्यावर. हे आता जास्त मी ह्याच्यामध्ये, आता ह्याच्यावर क्वेश्चन कसे येतात, लेंथ दुप्पट केली, एरिया चौपट केला, तर रेजिस्टन्स किती पट होईल? एवढं सोपं. ह्याच्यावर क्वेश्चन बघा. इफ लेंथ इज डबल्ड and area decreased by 30%, find percentage change in resistance. उगा सोपं आहे. सोल्युशन मध्ये तुम्ही कसं लिहिता? L2 इज इक्वल टू 2L1. बरोबर का? हो. लेंथ डबल केलंय ना. एरिया कसं लिहिणार? हम्म. एरिया 1 ला तुम्ही 100 लिहिणार. एरिया 2 ला किती लिहिणार सांगा बरं? 70. हा 70%. झालं. मग त्याच्यावरून तुम्हाला पर्सेंट. मग आता बघ, तुम्हाला काय माहिती आहे? आर इज इक्वल टू रो एल बाय ए. Yes. मग तुम्ही काय लिहिणार? पहिल्यांदा R2 बाय R1 काढून घेणार आहे ना. हो. सांगा हो. R2 इज इक्वल टू. L1 by L2. ए भाई, अरे नीट बघ. L2 by L1. L2 by L1. L2 by L1. हा A1 by A2. A1 by A2. A1 by A2. श्रुतिका, जरा डोकं लावून बोलत जा. उलटच बोलायचं पहिल्यांदा. जरा नीट बघायचं, 2 वर आहे का खाली आहे. म्हणजे उत्तर येत असून तुम्ही हातानं मार्क घालू नका रे बाबा. तुम्ही स्वतःचं नुकसान नका करून घेऊ. चला, 2L1 अपॉन A1 किती आहे? 170. 100 upon upon 70. 7. So R2 by R1 is equal to L1 cancel, 2 into 10 by 7. So 20 by 7. 20 by 7. हे R2 by R1 आहे, पर्सेंटेज नाही. पर्सेंटेज चेंज काय असतो? रेशिओ -1 into 100. माहिती आहे का? हो, माहिती आहे. नसेल कळत तर मग बेसिक पासून जावा. तुम्हाला जसं समजतंय तसं. काय रे, तुम्हाला जसं समजतंय तसं करत जावा. इथून R2 इज इक्वल टू काहीतरी R1 येते, मग ते पुट करायचं. तर R2 by R1 किती आहे? 20 by 20 by 7. किती येते मग? 1300 by 13. 7. Percentage is 185. कळलं? हो. त्याच्यानंतर टेम्परेचर वाढवलं की रेजिस्टन्स वाढतंय. टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेजिस्टिव्हिटी किंवा रेजिस्टन्स. तर रेजिस्टिव्हिटी at any temperature T is given by resistivity at initial temperature 1 plus alpha into delta theta, where theta is change in temperature. आता थीटा म्हणा किंवा टी म्हणा, हे
रेजिस्टिव्हिटी, फायनल रेजिस्टिव्हिटी. चलो, तर हे रो टी म्हणजे काय? रेजिस्टन्स ऍट टेम्परेचर टी, म्हणजे रेजिस्टिव्हिटी ऍट टेम्परेचर टी. अँड ऐकू यायलंय ना? हो. हे आहे ही रेजिस्टिव्हिटी ऍट At टेम्परेचर टी. हे आहे रेजिस्टिव्हिटी ऍट 0 डिग्री सेल्सिअस, किंवा असे 0 म्हणून नाही, इनिशियल म्हणता येते. इनिशियल अल्फा इज, हा हे महत्वाचं आहे, कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टिव्हिटी असे म्हणतात त्याला. अँड डेल्टा टी इज चेंज इन टेम्परेचर. चलो, आता हे काही एवढं कामाचं नाही, ह्याच्यापेक्षा जास्त कामाचं दुसरं आहे. चला, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. झालं? हो. सो आपण आतापर्यंत बघितलं रेजिस्टन्स कशा कशावर डिपेंड. रेजिस्टन्स म्हणजे करंट व्हायला मदत करते का विरोध करते? विरोध. विरोध करते. गुड. सो फॅक्टर्स affecting resistance. Number 1, length of the conductor direct, म्हणजे लेंथ वाढली की रेजिस्टन्स वाढते. नंबर 2, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर. इनव्हर्स, हे इनव्हर्स डिपेंड कळतंय ना? करत नाही ना सर. हा, inverse. रेजिस्टिव्हिटी नाही, रेजिस्टन्स म्हणतोय मी, रेजिस्टन्स. जास्त लांब रेजिस्टन्स झाला, म्हणजे लांब वायर झालं की रेजिस्टन्स वाढते. वाढ. तिसरं, टेम्परेचर. डायरेक्ट टेम्परेचर वाढवलं की रेजिस्टन्स Direct. वाढते. फॅक्टर्स अफेक्टिंग रेजिस्टन्स ऑफ एक कंडक्टर. आपण
म्हणजे मेटॅलिक कंडक्टर किंवा इलेक्ट्रॉनिक कंडक्टर विषयी बोलतोय मी. आपण ह्या चॅप्टर मध्ये मेटल वाले कंडक्टर बघायला होते, बाकी इलेक्ट्रोलायटिक हे ते नाहीये सध्या ह्या चॅप्टरचा विषय. फक्त मेटल म्हणजे कोण कॉपर, अल्युमिनियम हे जे वायर असतात का नाही त्यांच्याविषयी चालू आहे. एरिया ऑफ क्रॉसिंग. आणि चौथा आहे रेझिस्टिव्हिटी. डायरेक्टली रेझिस्टिव्हिटी जास्त असेल तर रेझिस्टन्स पण जास्त. जास्त. चला, आता महत्वाचं आहे कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स. एकापेक्षा जास्त रेझिस्टन्स कंबाईन केले जातात सिरीज मध्ये किंवा पॅरल मध्ये. दोन आहेत, सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरल कॉम्बिनेशन. हा 11वीचा खूप मोठा टॉपिक आहे. सिरीज मध्ये कंबाईन करणं म्हणजे हे बघा, हे R1 हे R2. आणि इथं अशी सेल लावली, हे झालं सिरीज कॉम्बिनेशन. तर पॅरल मध्ये म्हणजे असं असं, हे आहे पॅरल कॉम्बिनेशन. मग हे R1 हे R2. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय असतंय, आता इथून करंट निघाला I, कधी पण पॉझिटिव्ह कडून, ह्याला पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणतात बॅटरीचं, ह्याला निगेटिव्ह म्हणतात. करंट कधी पण पॉझिटिव्ह कडून निघालेला दाखवायचा. तर इथून जर करंट I निघाला तर इथून पण Iच जातो आणि इथून पण Iच जातो, म्हणजे करंट हा बदलत नाही. सिरीज मध्ये करंट सेम. पण पॅरल मध्ये समजा इथून करंट I निघाला, इथं I आला, परंतु इकडं आणि इकडं असे दोन फाटे फुटतात. तुम्हाला लक्षात असेल की आता पाणी जर पायपामधून गेलं तर पॅरल मध्ये लावल्यावर इकडं पाणी वेगळं तिकडं पाणी वेगळं जाईल. कळलं का रे बाळांनो? हो. म्हणजे करंट दोघांमधून वेगळा जातो, करंट वेगळा जातो. करंट डिफरंट. करंट सेम म्हणजे काय, टोटल करंट, हे I म्हणजे टोटल करंट इज इक्वल टू I1 इज इक्वल टू I2. I इज इक्वल टू I1. आता तेवढं सांगत बसत नाही, पण इथं तसं नाही. टोटल करंट इज इक्वल टू काय, I1 आणि I2 ची बेरीज होणार, बरोबर का? हो. इथं दुसरं काय महत्वाचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स मात्र इथं वेगळा असते. ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V1, ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V2. पण ह्याचं कसं आहे, दोघांच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स तेवढंच राहते. इथं राहते पोटेन्शियल डिफरन्स डिफरंट, PD. PD इज डिफरंट. आणि टोटल V टोटल म्हणजे ह्याचं जे V आहे, हे बॅटरीचं V, या दोघांच्या अक्रॉस जे आहे त्याला V म्हणतो. सो हे V इज इक्वल टू V1 प्लस V2 असते. प्लस V. इथं मात्र पोटेन्शियल डिफरन्स सेम, V इज इक्वल टू V1 इज इक्वल टू V2. बघा, एवढं लक्षात आलं हे. हो. आणि इथं आता लक्षात हो. ठेवायचं तिसरं, R इक्विव्हॅलंट किंवा R सिरीज इज इक्वल टू सरळ R1 R1 plus R2. प्लस R2 बेरीज करायची. आणखीन कोणी असलं तर मग पुढे R3 वगैरे होईल. आणि जर पॅरल मध्ये जर म्हटलं 1 by R1 plus 1 by R2. 1 by R in parallel, total equivalent resistance
इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस अँड सो ऑन. बस हो. हे जरा महत्वाचं आहे. कळलं का हे? एकदम सोपं आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण काढू. मग ह्याच्यावर क्वेश्चन कसे असतात? क्वेश्चन फाइंड इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स अक्रॉस ए अँड बी. तर तुम्हाला देणार हे असं 2 ओम 4 ओम. इथं पॉइंट ए देणार, इथं पॉइंट बी देणार. ह्याच्या अक्रॉस काढा म्हणजे असं समजायचं की इथं अशी बॅटरी लावलेली आहे, समजून घ्यायचं. तर काय नाही, हे दोघं कसे दिसायले, सिरीज का पॅरलल? सिरीज. Series. सिरीज कॉम्बिनेशन. So Rs is equal to R1 plus R2 is equal to 2 plus 4 is equal to 6 ओम. बरोबर आहे का? हो. हो. तेच हेलाच असं लावलं. हे पॉइंट ए, हे पॉइंट बी, हे 2 ओम, हे 4 ओम. इथं काय, दे आर इन पॅरल. कसे आहेत सांगा? parallel, पॅरलल. Parallel. तुम्ही कसं 1/Rp is equal to 1/R1 plus 1/R2 is equal to 1/2 plus 1/4. तर 1/Rp is equal to काय ते मग 4 प्लस 2 अपॉन 4 इंटू 2. किती आलं हे? 6 भागिले 8. 4 2 8. हे 3 झालं by 1 बाय 4. आरपी. हे विसरू नका, इथं हे 1 बाय आरपी आलं, आरपी नाही आलं. मग आरपी काय आलं? 8 by 6. 8/6 आहे. by तर 6. ह्याला छोटं केलं तर 6 1 4 6. by by 3. 4 हो. by 3. 4/3. मग त्याला आणखीन छोटं केलं तर मग 3 1 3 ते हे. बरोबर का? सिरीज मध्ये टोटल रेजिस्टन्स वाढतंय, ह्या दोघांपेक्षा पण वाढलं. पॅरलल मध्ये जे रेजिस्टन्स होते टोटल ते दोघांपेक्षा कमी होते. हे पटलं का? हो. हाँ. पॅरलल मध्ये ओव्हरऑल रेजिस्टन्स कमी होतंय, सिरीज मध्ये ओव्हरऑल रेजिस्टन्स वाढतंय. कळायले का? वाढतंय. हो. ओव्हरऑल रेजिस्टन्स increases, that is Rs is greater than R1 and R2. बरोबर का? इथं काय? हो. ओव्हरऑल resistance decrease. रेजिस्टन्स decreases. Rp is less than R1 and R2. हे झेपायले का रे? Oh, हम्म. हे सर्किट सॉल्व करायचेच भरपूर असते त्याच्यात. हम्म. हे असंच सर्व ह्याच्यात काय आलं की सांगत जातो आणखी. चला नेक्स्ट क्वेश्चन.
आता ह्याच्यात एक लक्षात घ्या, जे आरपीचं उत्तर आलंय दोघांसाठी एक सोपा फॉर्म्युला आहे. सर्वात पहिले तर काय करायचं, आधी R2 आणि R3 पॅरल मध्ये आहेत, हे का नाही. क्वेश्चन कोणता सुरू आहे तुम्हाला माहिती आहे का? बाळांनो, हे वरचं वेगळं आहे. आता हे क्वेश्चन आहे, कळलं का? फाइंड इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स चालू आहे, माहिती आहे ना? तिसरा. हो. सो R3 आणि R4 तुम्हाला हे कळायचं नाही तर कन्फ्युज करून घ्यायचं रे बाबा. इकडंच घेतो जरा. R3 अँड R4 आर कशा येतं पॅरल, सॉरी R3 आणि R2 कशा येतं? Parallel. बोला रे. Parallel. 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 म्हणून त्यांचं काय होतं मग? 1/R पॅरल इज इक्वल टू 1 by R3 plus R3 plus 1 by R2. आता दोघांसाठी एक मी तुम्हाला फास्ट मेथड सांगतो. दोघांसाठी दोघ जण पॅरल मध्ये असले की सोपं करायचं. आता बघा, 1/RP इज इक्वल टू R4 प्लस R3 अपॉन, मी पाहिजे तर काय करतो, ह्याला R3 लिहितो. थांबा, सोपं जाईल तुम्हाला. आणि ह्याला लिहितो मी R1, ह्याला लिहितो R2 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 R1. बघा बरं, जरा कळायला का काही? मग आता जर ह्याला उलट केलं, ह्याला जर उलट केलं तर काय येतं मग? RP चा फॉर्म्युला R1 R2 R1 R1 plus R2 divided by R1 plus R2. R1 plus R2. फॉर 2 रेजिस्टर्स. हे सोपं लक्षात ठेवा, ठीक आहे? दोन रेजिस्टर्स साठी हे सोपं लक्षात ठेवसाल का? हो. मग झालं. डायरेक्ट R1 आणि R2 पॅरल मध्ये आहेत म्हणून त्यांचं काय होतं मग? RP इज इक्वल टू R1 R2 म्हणजे 6 into 4 डिवायडेड बाय काय? 6 प्लस 6 plus Plus 4. 4. डायरेक्ट RP येते, 1/RP येत नाही. डायरेक्ट RP येते, डायरेक्ट RP डायरेक्ट. तर 24 अपॉन 10 इज इक्वल टू किती आलं? 2.4 ओहम, बरोबर? 2.4. हो. मग आता नवीन सर्किट काय म्हणलं? मॉडिफाईड सर्किट. Series मध्ये. ए पॉइंट तर इथंच आहे. हम्म. हे हे R3 आहे 2 ओहम. 2 ohm पण त्याच्या पुढचं आता हे काय बनलं? एकच बनलं आहे का नाही? series. किती आलं ते? 2.4 ohm. 4. 2.3. तुमचा बी पॉइंट. आता R3 अँड R4 कशा येतं? Series मध्ये. सिरीज. Series. मग काय होतंय? R सिरीज Addition. इक्वल टू Equal to R3 plus R3. 2 plus 2 plus 2.4. कळलं? हो. Oh. काय सोपं असतं, फार काही असं नाही. हा, चला स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेतला का रे? हो. हम्म. आता एक क्वेश्चन असा करू आपण, आता ते उद्याच होईल. फाइंड पोटेन्शियल डिफरन्स अँड करंट फॉर each रेजिस्टर. पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट प्रत्येक रेजिस्टर साठी आपल्याला काढायचा आहे.
तुम्हाला असं सर्किट दिलं. टेन वोल्ट, 2 ओम, 3 ओम, 1 ओम. प्रत्येकामधून जाणारा करंट आणि प्रत्येकाचं हे काढायचंय. ठीक आहे, हे आपण उद्या काढू. आलं का लक्षात? हो. चालतंय.